करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. सर्वप्रथम आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा की आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपण आपल्या जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि आनंदी आहेत का? याचं उत्तर आपल्यालाच शोधावं लागेल. कारण नातं हे पक्ष्यांसारखं असावं. आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळी जन्माला आलो त्याचबरोबर नाती गोती आपल्याला प्राप्त झालेली आहे, बरोबर की नाही? म्हणून नातं हे पक्ष्यांसारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही जरी नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यावंच लागतं. आयुष्य तसंच आहे. परंतु आपण एकाशी कोणाशी जर बोललो नाही तर आयुष्यभर आपण त्याच्याशी वादी म्हणून राहत असतो. किती आपल्या मनाला दुःख होत असतं. किती व्यक्ती मला काहीतरी बोलून गेली, त्याचे दुःख आपल्याला सहन करावं लागतं. आपली विचारसरणी कितीही चूक असली तरी तीच योग्य असल्याचा बहुतेकांचा काय असतं, समज असतो. म्हणून आपली विचारसरणी जी आहे ती योग्य आणि श्रेष्ठ असली पाहिजे. प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. योग्य तो निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत का हे विचारावं. कारण कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात अपयशी ठरत नाही. आपण अपयशी एकदा ठरलो की पुन्हा त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत नाही. जिथे अपयश आहे तिथे नक्कीच यशाचा मार्ग आपल्याला मिळणारच. परंतु ज्याचं कर्म चांगलं आहे तो कधीही संपत नसतो. कारण कितीही जरी त्याला आयुष्यामध्ये संकट, अडचणी कितीही जरी आल्या तरी ते सुटणारे असतात. आणि उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, तोच उलट अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं कसं होईल हे पाहत असतो. कारण मोठमोठ्या गप्पा मारणारा महान ठरत असतो आणि छोट्या ज्या गोष्टी आहेत ते समजून घेणारा महान होत असतो. आता विचार करा, आपण एकमेकांशी बोलत असताना विचार करतो की आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वाकून. आपण आपला मोठेपणा, आपण आपला अभिमान अंगाशी पूर्णपणे बाळगत असतो. दुसऱ्यांना आपण कमी लेखतो. परंतु जे आपण बघा एकमेकांना कमी लेखत असतो ना, परंतु त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपली पुण्याई कमी करत असतो. सुंदर असा भाग दिलेला आहे. कारण सर्वात महत्त्वाचं आणि मौल्यवान रत्न म्हणजे आपली कष्ट आणि मेहनत. आणि सर्वात म्हणजे आपला जो साथीदार आहे तो म्हणजे आपला आत्मविश्वास. हेच दोन आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. मौल्यवान रत्न कोणतं? तर कष्ट आणि मेहनत, आणि सोबत असणारा आपला साथीदार म्हणजेच आपला आत्मविश्वास. या पलीकडे काही पाहायचं नाही. कारण आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे आपण ओळखले जाऊ शकतो. कारण तुमच्याकडे काहीही नसताना आपण काय ठेवलेलं आहे? संयम ठेवलेला आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली जी नम्रता आहे, प्रामाणिकपणा आहे, ही जपून ठेवली पाहिजे.
आताच्या घडीला नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहायला मिळत नाही. असं का होतं? कारण आपल्यातले येणारे शब्द, दुसऱ्यांचे येणारे शब्द आपल्याला टिकून देत नाही. म्हणून दिलेलं आहे ना, नम्रता का असावी, नमस्कार करता का यावा, तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी आणि आनंदी होऊ शकतो. परंतु आपल्यामध्ये जो स्वाभिमान आहे ना आणि अभिमान, बघा भाग कसा दिलेला आहे. अभिमान तर अजिबात नसा. कारण अभिमान उठे मत्सर, मत्सरी तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे वळे. आपण काही अभिमान घेऊन जाणार आहोत का? नाहीच. म्हणून रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी कमी पडू देत नाही. तोच देव बघा प्रत्यक्षपणे कसा परमेश्वर. आपण बेडवर झोपलेलो असतो. बेडवर झोपलेलो असताना सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात. कारण आपला मन चंचल आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये ठरवायचं आहे की खरंच आपण सुखी आहोत का दुःखी आहोत. रात्रभर आपल्याला झोप लागत नाही. कारण अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत असतात. आणि जरी झोप लागली तरी स्वप्न आपल्याला पडत असतात. आणि त्या स्वप्नामध्ये आपण बेडवर झोपलेलो असताना सुद्धा बेडवरून खाली पडतो. विचार करा. आणि नंतर कोणी विचारलं, अरे झोपेमध्ये होतस का? तर आपण म्हणतो, अरे हां, भयानक स्वप्न पडलं. कारण मन चंचल आहे. तुझा देह जरी आराम करत असेल तरी प्रत्यक्ष मन हा पूर्णपणे धावत आहे, भरकटत आहे. म्हणून विचार करा, का असावं आपलं नातं पक्ष्यांसारखं? ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जात असतो, मंदिरामध्ये प्रसाद घेऊन जात असतो की नाही, नमस्कार करत असतो, देवाकडे काहीतरी मागणी असते. ज्याप्रमाणे मंदिरात जाऊन आपण देवाला प्रसाद सुद्धा काय करत असतो, चढवत असतो. कारण जी मागणी आहे, जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी. परंतु मंदिराच्या बाहेर जे जे बघा प्रत्यक्षपणे बसलेले असतात, जे गरजवंत असतात, त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून देता आलं पाहिजे. कारण मंदिरातील प्रसाद जोपर्यंत बघा आपण मंदिरामध्ये गेले आपला प्रसाद मिळतो की नाही, मिळाल्यावर आपण त्याला नमस्कार करतो आणि खात असतो. आणि आपण ज्यावेळी मंदिरामध्ये जातो त्यावेळी आपण इतरांना प्रसाद देत नाही, तर आपण पुन्हा घेऊन येतो. मग विचार करा, देव देवळात नाही तर मानवतेत आहे. एखाद्याला खरंच भूक लागलेली आहे, एखाद्याला प्रसाद खाण्याची इच्छा झालेली, तर त्याला देता आलं पाहिजे. विचार करा, देव देवळात नाही आहे तर प्रत्यक्षपणे मानवतेमध्ये आहे, प्रत्यक्षपणे 84 लक्ष युनिटमध्ये आहे, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो विश्वामध्ये. म्हणून माणुसकीचं नातं हे संपूर्णपणे टिकवता आलं पाहिजे. कारण जो मूळ सोडून फांद्याचा शोध घेतो त्याला आयुष्यात आणि जीवनात कधीही परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. म्हणून आपण एखादं कार्य करत असताना आपल्याला त्या कार्यामध्ये केव्हा यश मिळेल, परंतु त्या कामासाठी, त्या कार्यासाठी जर आपण लाज बाळगत असू तर ते काम, ते कार्य कदापि होणार नाही. म्हणून नशीब हे आपलं कसं असतं माहिती आहे,
ज्यावेळी आपल्या बिल्डिंगला किंवा इमारतीला लिफ्ट असते बघा, त्याप्रमाणे असतं. आणि कष्ट हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पायरी असते. नशीब म्हणजे काय? बटन दाबलं की आपल्याला वरपर्यंत नेणार ती लिफ्ट, परंतु आपल्याला कष्ट करायचं आहे. लाईट गेलेली आहे, पायऱ्या चढून आपल्याला त्या घरापर्यंत पोहोचायचं आहे. ही कष्टाची तयारी असली पाहिजे, बरोबर की नाही? कारण लाईट गेली की लिफ्ट बंद पडू शकते, परंतु आपल्याला जिन्याचा प्रवास करायचा आहे. मग आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का दुःखी आहोत विचारावं, पाहावे आपणासी आपण. कारण या आयुष्यात 4 माणसं तरी उत्तमाची आपल्याला जोडता यायला हवीत. जर आयुष्यात जर पाहायला गेलो ना, शेवटच्या क्षणी आपल्याला 4 माणसं बघा, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण सर्वांशी प्रामाणिक आणि नम्रतापूर्वक आपण वागलो पाहिजे. कारण आयुष्य नेहमी आनंदात जगायचं आहे. बाकी दिवस किती आहेत हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आजचा दिवस जो उत्तमाचा येईल तो उत्तमतेने आणि सत्कर्माने आपल्याला घालवता आला पाहिजे. मनुष्य जन्म एकदाच आहे हो. जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, कितीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आहे ना, आणि निघून गेलेल्या आयुष्यातील व्यक्ती पुन्हा येत नाही. म्हणून कोणाला जपायचं आहे, काय जपायचं आहे हे महत्त्वाचं आहे की नाही? नक्कीच. ज्याला पोहता येतं आणि ज्याला पोहता येत नाही त्याचा भाग दिलेला आहे. एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये ज्यावेळी आपण बघा उतरत असतो किंवा तलावामध्ये ज्यावेळी आपण पडल्यानंतर आपल्याला पोहता जर येत नसेल तर आपण इतरांना हाका मारत असतो. कारण का? आपला जीव वाचवण्यासाठी. परंतु परिस्थिती पाहता जर आपल्याला पोहता जर येत असेल तर आपण स्वतःहून त्या काठावर येत असणार. म्हणून परिस्थिती कधीच समस्या बनवत नाही, तर समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही. आता पाणी किती आहे या तलावामध्ये, पाणी किती आहे, किती खोल आहे याचा जर अंदाज नसेल तर आपल्याला जगणं मुश्किल आहे. कारण का? कारण पोहता जरी येत असलं तरी आपल्याला अंदाज येणार नाही. तसंच आयुष्यामध्ये आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, परंतु एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व बघा, आपण एक व्यक्ती म्हणून जगत असतो, परंतु आपला जो व्यक्तीचं महत्त्व म्हणजे व्यक्तिमत्व, बरोबर की नाही? म्हणून आपण जगलो पाहिजे. कधीच आपल्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. तरी सुद्धा आपण विचार करतो की आपल्याला आयुष्यामध्ये सर्व काही कमी दिलेलं आहे. जिवंत राहणं बघा, एखाद्या कार्यामध्ये आपण आपला जिवंतपणा टाकणं आणि त्यामध्ये मिळालेले यश, कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो, तुम्ही तुमचं कार्य हे व्यवस्थित केलं पाहिजे. कारण प्रत्यक्षात जरी जग झोपेत जरी असलं तरी सूर्य हा उगवणारच. म्हणून काही गोष्टी बदलून ज्यावेळी पाहायला जर गेलो ना, एखादं कार्य करायचं आहे तर काही गोष्टी आयुष्य बदलून टाकत असतात. म्हणून आयुष्य उत्तमतेने कसं राहायचं आहे, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुणी आलुटी, आनंदाची करावी, तरच आपल्या आयुष्यामध्ये समाधान सुखशांती प्राप्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.